मृदुले वा. चहा प्यावा तर हिच्या हातचा हो की नाही. आलं आमचं फुल पात्र. अरे वा, जादूची शाले बरं काही. म्हणजे काय कुणास तो का ग. मी पहाटे गेले ना फुलं कुडायला, तेव्हा ही शाल आपोआपच चालत आली वाटतं तिकडे बागेत. एका झाडावर पडलेली होती. म्हणजे जादूचीच नाही का. काहीतरी गडबड आहे. फटाका फुटणार कसला तरी. वा वा वा, मी काहीही न करताच फटाका. वा वा. माई अमृताची असणार शाल. तीच होती ना शिंपण करत, म्हणजे तिचीच. शालीचं राहू दे ग, पण मला पुन्हा पुन्हा अमृताचंच कौतुक करावं असं वाटतंय. पहाटे 4 वाजता उठलीस काय, झाडांना छान पाणी काय घातलंस, अगदी व्यवस्थित पाणी घातलंस. अगं सगळ्यांना जमत असं नाही हो शिंपण करायला. मृदुला, खरंच कौतुक आहे नाही आपल्या सुनेचं. नाही, मी नाहीये बागेला घातलं पाणी. मी 4ला उठूच शकले नाही. मी तुम्हाला सांगणार होते पण त्याआधी तेच मला बघायचं होतं की अजूनही तुझ्यातला प्रामाणिकपणा जागा येते. आपण न केलेल्या कामाचं श्रेय घेताना तुला संकोच वाटतोय की नाही हेच मला बघायचं होतं. चला, म्हणजे अजूनही तुझ्यातले संस्कार शाबूत आहेत. काय झालं. अरे यार, हिला पण नेमकं आताच बंद पडायचं होतं. आता काय करू. इथेच बाईक लावतो. पंकज येऊन घेऊन जाईल बाईक. यार, काय झालंय बाईकला. पंक्या, पंक्या, उचल फोन उचल. मला गरज आहे आता पंक्या. अरे यार, शिट, बॅटरी. अरे यार, फोन शिट. अरे शिट. आता काय. फोन बंद पडला यार. पण मी काय करू आता. मी कसं पोचू घरी लवकर. अमृता टेन्शन मध्ये आली असेल. मोबाईल बंद आहे. कॅब पण बुक करू शकत नाहीये. काय करू यार. अगं बाई, मग पहाटे 4 वाजता उठून शिंपण केलं कोणी. जादूच्या शालीने.
माई, पहाटे उठून बागेला पाणी मी घातलंय, मला शिक्षा द्या. ही तुझी शाल बघितली ना, तेव्हाच मला ते समजलं होतं की मृदुलानेच झाडांना पाणी घातलंय. उगाच नाही मी तुझ्या हाताचं कौतुक करत होते इतक्या वेळ. माई, खरंच चुकलंय माझं, खरंच शिक्षा द्या मला. मी फक्त तुम्हाला शिक्षाच करते का ग? मी ज्या काही शिक्षा करते त्या फक्त तेवढ्यासाठीच असतात. शिक्षा ही सुधारण्यासाठी असते, चूक लक्षात राहावी म्हणून असते. पण मनाने त्याचा सरावच करून घेतला ना तर सगळंच संपलं. मन कोडगं होतं तुमचं. शिक्षा जो देणारा असतो ना, त्याची आणि त्या शिक्षेची तुम्हाला परवाच वाटेनाशी होते. तुम्ही सगळ्या सरावल्यात शिक्षेला. मीच स्वतःला शिक्षा करून घेणार आहे. आजपासून मी एक वेळच जेवणार नाही. प्लीज असं नका ना करू. हा विषय इथेच संपलाय मृदुला. चहा आहे का? घेऊया का थोडा थोडा? अगं बाई अक्षय, गच्चीत व्यायाम करतोय वाटतं. अरे देवा, मी अक्षयला विसरूनच गेले. तो अजून पोहोचला नाहीये. त्याला चहासाठी इथे खालीच बोलवते. म्हणजे कसं आहे माई, तुमच्यावर बसला ना की तुमचं जरा विषयांतर होईल ना, बरं वाटेल तुम्हाला. नाही नको, मी देते ना त्याला चहा नेहमी त्यांना. नाही नाही, रोज एकसारखं कशाला? आज येईल की खाली चहा प्यायला, आमच्या सगळ्यांबरोबर बसेल की. तू दुखावलंयस ना त्यांना. तो आला ना की फुंकर घालेल. शेवटी दुधावरची साय आहे ती, त्याच्या येण्याने बरंच वाटणार त्यांना. मी बोलवते हा त्याला. अक्षय, ओरडू नकोस ग सकाळी सकाळी. सॉरी मॅम, सॉरी. अक्षय, ए अक्षय. मृदुला, चहा करता जा. आणि आता आपण आताच बसतो डायनिंग टेबलवर. ऊन येतील इतक्यात. भाग्यश्री, येताना टोस्ट घेऊन ये, अक्षयला आवडतात. मी पण. बॉस बॉस बॉस, लिफ्ट लिफ्ट. भाई भाई, अरे बॉस, हेलो. वा वसुधा, वा. अक्षय आणि अमृताचं भांड आज फुटणार आणि त्याचा कांठळ्या बसणारा आवाज या घाडगे सदन मध्ये घुमणार. वा 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 वसुधा. मी कशाला जाते अक्षयला बोलवायला? कारण मला माहितीये ना, तो रात्रीतनच 1 2 का 4 केले त्याने. आता अमृताचा चेहरा बघण्यासारखा नाहीच आहे तो, पण अजून न बघण्यासारखा होणार. मज्जा मज्जा. बापरे, ज्याची भीती होती तेच झालं शेवटी.
कुठं आहेस तू अक्षय? आता माझं काही खरं नाहीये. आधीच पाणी घालण्यावरनं तोंड घशी पडलीये मी. आता तर कम्प्लीटच वाट लागणार आहे. ह्यात वसुधा काकू. अक्षय काय करतोय? व्यायाम करतोय का गच्चीत? अक्षय काय करतोय? अमृता, का लक्ष कुठे आहे तुझं? किती पाठीशी घालशील ग तू तिला? किती पाठीशी घालशील? हिने मी पणच केलेलं दिसतोय. माझं काही ऐकायचंच नाही. माई अहो असं नाहीये. काही बोलू नकोस. 4 वेळेला आठवण करून दिली ना, पण पहाटेचं जमलंच नाहीये. आणि 100 वेळा सांगितलं असेल मी, काम करताना मोबाईल आणू नका म्हणून, पण ऐकायचंच नाही मी. एक वेळ मंगळसूत्र घालायचं विसरतील, कुंकू लावायचं विसरतील, पण मोबाईल काही विसरणार नाही, हो ना? आणतो फोन इकडे. नाही, ठेस लागल्याशिवाय ना तुम्हाला कळणारच नाही. चुकीच्या जागी मोबाईल न्यायचा नाही, हे लक्षात राहायला पाहिजे तुमच्या. अमृता, मोबाईल दे. माई, मी आपल्यासाठी सगळ्यांसाठी ना टोस्ट आणलेत. हवाबंद डब्यात ठेवलेले ना ते. बरोबर ना? जाऊन लँडलाईन वरून करू का फोन अक्षयला? अगदी बरोबर. खरंच खूप छान केलंस. पण आता एवढंच सांग, हे टोस्ट आपण कशाबरोबर खायचे? अय्या, मी टोस्टच्या नादात चहाच विसरले. सॉरी माई, मी घेऊन येते चहा पटकन. आई आणि सॉरी म्हंटल ना की झालं यांचं. पुन्हा सगळा ठणठण गोपाळ. आता ही वसुधा कुठे गेली? एक चहा तरी एकत्र बसून प्यायचंय सांगितलंय ना, पण तेही जमत नाही का ग तुम्हाला? माई, मी आणू का चहा? कशाला? भाग्यश्री गेले ना आता. दोघे मिळून काय करणार तुम्ही? बस येते, बस. उठ रे. हे आनंद, आनंद उठ. भाग्यश्री, झोपू दे ना. आय लव्ह यू सो मच. आईला पण म्हण एकदा आय लव्ह यू. आई आहे आई, मला म्हण आय लव्ह यू. उठ पहिला. भाग्यश्री आय लव्ह यू म्हणे. बावळट. उठ आधी. तर अक्षयचं सांग, मला पुढचं प्लॅनिंग करायचंय. बोल चट. काय गाई, दिवस रात्र कटकट तुझी. कटकट? अच्छा, आता माझी तुला आईची कटकट होतीये का? इतर वेळेला खडे येतोस ना, लपवा-लपवी करायची असते तेव्हा, गायब करायचे असतात तेव्हा नाही होत बरी आईची कटकट. तू तर काही इमोशनल ब्लॅकमेल करायला लागलीस का मला? पण मी ऐकणार नाही. शेवटी तुझाच मुलगा आहे. हसण्यासारखं काही जागा हो रे कारट्या. हे सगळे लाड तुझे नंतर करीन. आधी मला सांग, अक्षयचं काय झालं? कुठे गेला? काय केलं? सांग रे बाबा. आई, अगं काही खास नाहीये. त्याचं काहीतरी ऑफिसचं काम होतं अर्जंट, म्हणून गेला तो. वा. त्याने सांगितलं आणि तू त्याच्यावर विश्वास ठेवलास. खरं खोटं बघायला जायचं नाही त्याच्या पाठी, की ऑफिसला जातो का अजून कुठे जातो ते बघायला. कसं जाणं? त्याने आधीच पाहिलं होतं मला. झोप आणि म्हण भाग्यश्री आय लव्ह यू. झोप, तेवढंच जमणार आहे तुला. बिनकामाचे. अक्षय आणि अमृताला ना घाणेरडा रोग लागलाय. सारखं पळून जायचा. पुन्हा तेच तीच स्टेप अशी उगायची.
कसा? कसा म्हणजे? तुला का आश्चर्य वाटतं एवढं? आश्चर्य तर मला वाटलं पाहिजे. काय चाललंय तुमचं? अरे आम्हाला कळेल असं काहीतरी बोला की. वसुधा, कसलं तुला आश्चर्य वाटतंय ग? आणि अक्षय तुला रे? काय ना माई, मी काकूला नेहमी सांगत असतो की जरा माझ्या बरोबर जॉगिंगला ये सकाळी सकाळी. म्हणजे कसं आहे, तिची सांधेदुखी, पित्ताचा त्रास सगळा निघून जाईल ना. रात्रभर जागरण करत असते. ऐकतच नाही बघ ना. याचं मला आश्चर्य वाटतं. नाही बरोबर आहे हा अक्षयचं. एवढं बोलवतं तुला तर जा हो त्याच्या बरोबर. छान होईल तब्येत तुझी. आणि ना मी तुझ्यासाठी उद्यापासून 2 बदाम भिजवून ठेवत जाईल. तेही खात जा आल्या आल्या. घे चहा घे. तुझ्या आवडीचे टोस्ट आणलेत. तुला काय आता आमंत्रण हवंय का चहा प्यायला ये म्हणून? हा ये ये. अगं भाग्यश्री, तुझ्या सासूला चहा दे. आणि टोस्ट पण दे, बरं वाटेल नाही का? अगं वसुधा, जरा हळू. काय झालंय तुला? काकू, भेटला ना लाडका पुतण्या? नाही म्हणजे त्याच्याशिवाय तुम्हाला चहा जात नव्हता. पण तो तर तुमच्या शिवायच चहा पितोय माईन बरोबर. पण किती सुंदर दृश्य आहे ना. आपण जाऊन बघायचं का परत एकदा, डोळे भरून? उकसवू नकोस हं मला. नगभर मागे पडली असं लगेच शिमगा, दसरा, दिवाळी, विजयोत्सव नको साजरी करूस. मग दोघांचं काहीतरी चाललंय लपून छपून. लक्षात आलंय माझ्या. पण ते काय आहे ते शोधून काढीन, मग बोलू आपण. हा, अक्षयला पटलंय सगळं. नाही म्हणजे तुम्ही जे काही मेसेजेसचे उद्योग करत होता ना, ते सगळं अक्षयला पटलंय की ते तुम्हीच करत होता. त्यामुळे आम्ही काय करतोय हे जाणून घेण्यापेक्षा ना, त्याने जर तुम्हाला येऊन विचारलं की काकू हे सगळं काय चाललंय, त्याला काय उत्तर द्यायचं ना हे ठरवा.